श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर कशा आहेत सगळे? आता माझं आवरलेलं आहे। त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की आज मी सेवा काय केली सकाळपासून ते सांगते। आणि आजच्या दिवस होती अमावस्या, तर अमावस्याच्या दिवशी मी काय सेवा केली त्याविषयी पण सांगते तुम्हाला, आणि का केली तेही सांगते। त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की एक सेवा आहे ती मी ह्याच्यात, म्हणजे आज शनिवार होता त्याची सेवा आहे शनिवारची, ती पण मी तुम्हाला सांगेल की ती कशी करायची। तर त्याविषयी मी तुमच्या सोबत भेटते मी नंतर। आधी पूजा बघून घ्या आजची माझी। तर इथे मी मी तुम्हाला बोलली होती ती तयारी करून घे। पेटवायची होती, तूप साजूक तूप टाकायचं होतं आणि कापूरने पेटवायची होती, म्हणजे थोडा जाळ होईल तिचा। सकाळी मी तर्पण दिलं, तर्पण माझ्याकडनं कॅमेरा ऑन नाही झाला, तर मी तर्पणचं पण राहून गेलं तुम्हाला दाखवायचं। मिस्टर नव्हते घरी म्हणून मीच तर्पण दिलं सकाळी आंघोळ केल्यानंतर। त्याच्यानंतर मी ही जी सेवा आहे आपली, या सेवेला बसली मी। तर गौरीला पेट दिला जरासा, म्हणजे हार होईल जेणेकरून। तीळ घेतली होती 1-1.5 चम्मच, मी तुम्हाला बोललेली काळी तीळ, थोडं तूप टाकलेलं होतं त्याच्यात। स्वदा होम जो बोलली मी तुम्हाला, त्याचा व्हिडिओ बनवलेला होता आपल्या चॅनलवरती आहे व्हिडिओ, ती सेवा कशी करायची ते दिलेलं होतं मी। तर तोच हा होम करणार होती मी आज अमावस्येचा। स्वदा होम केला जातो हा होम, अगदी आपण रोजच्या रोज आयुष्यात करू शकतो। फक्त ही सेवा सकाळी करायची असते, आंघोळ केल्यानंतर लगेच करायची, हातपाय धुवायचे आणि नंतर देवपूजा करायची असते। पण नाही जमलं तर निदान आपण दर अमावस्याला केली अगदी तरी चालते। नाही दर अमावस्याला जमली तर निदान सर्व पितरी अमावस्याला खूप प्रभावशाली आणि पित्रांसाठी आपल्याला सेवा करायची होती, हे लक्षात घ्या। तर या प्रकारे मी इथे जाळ जो होता कापूरच्या वडीचा तो केला होता, म्हणजे गौरीचा हार होऊन जाईल। आणि नंतर मग मी स्तोत्र पठण करायला घेतलं, पितृस्तोत्र जे आहे आपलं नित्यसेवेच्या पुस्तकात ग्रंथामध्ये। तर पितृस्तोत्र बोलली आधी जाळ केल्यानंतर, जाळ होत होता तोपर्यंत, कारण होम नंतर करणार होती। मग त्याच्या आधी मी पितृस्तोत्राची जी सेवा होती ती आपल्याला करायची होती। हात जोडून बसायचं होतं, पितृस्तोत्र बोलायचं आहे, आणि जाळ पण एका ठिकाणी होत होता, कापूर पण टाकत होती मी आणि स्तोत्र बोलत होती, म्हणजे कसं हार पडला असता आणि एका जागेवर बसून ही सेवा पण होऊन जाईल माझी। तर पितृस्तोत्र म्हटल्यानंतर मला स्वदा होम जो असतो तो केला मी नंतर। तर मी तेच बोलले तुम्हाला, ही सेवा आपल्याला सगळ्यांना करायची असते, हे लक्षात घ्या। आपण जर सेवा केली त्याचं पुण्य आपलं स्वतःलाच मिळत असतं, हे जाणून घ्या। आपले सासू सासरे जिवंत आहेत, मग आपण ही सेवा करायची का नाही करायची, बऱ्याच लोकांना हा गैरसमज आहे। म्हणून मी तुम्हाला सांगेल की आपण सगळ्यांनी ही सेवा करायची आहे, हे लक्षात घ्या। आपलं पुण्य आपल्यालाच मिळत असतं, पितरांसाठी आपल्याला सेवा करायची असते। डोक्यावर पदर घ्यायचा, हातात हिरवी बांगडी किंवा काचेच्या बांगड्या 1 किंवा 2 तरी असाव्यात, जेव्हा आपण सेवा करत असो पितरांची। आणि कुलस्वामिनी आईची सेवा करत असताना ह्या गोष्टी लक्षात घ्या, ह्या गोष्टी आपल्याला करायचे असतात। तर हा होम केला मी। होम केल्यानंतर त्याच्या आधी माझं घर झाडझूड करून घरं पुसले गेलेले होते। नंतर मग मी आंघोळ नंतर होम केला, घरं वगैरे साफ आणि नीट अँड क्लीन केले होते मी। कारण कसं आपलं अमावस्या होती, त्यामुळे केव्हा तरी आपल्याला लवकर पूजा पण करायची होती मला। पितरांची पण सेवा, पितरांची सेवा म्हणजे पितृदेवताय नमः आपण जे बोलत असतो, पितृ पण हे देव असतात, हे लक्षात घ्या सगळ्यात आधी। म्हणून त्यांची आपल्याला सेवा करायची, तर देवापेक्षा किंवा देवाच्या बरोबरीनं त्यांचं वास्तव्य असतं। त्यामुळे आपण असं बोलायचं नाही की म्हणजे सर्वात जास्त सेवा ही देवांची करायची असते। तर या प्रकारे स्वधा बोलून आपल्याला जे स्वाहा बोलत असतो तेव्हा आपल्याला स्वधा बोलायचा असतो प्रत्येक ओळीला, आणि हा होम करायचा असतो। तर हा होम झाला माझा सकाळी, त्याच्या आधी घरं पुसून पासून सगळं झालं। आणि नंतर मला नैवेद्य ठेवायचं होतं, जसं मी तुम्हाला बोलली बघा, कावळ्याला घास ठेवायचं आहे आपल्याला, निदान खीर तरी बनवून ठेवा, मी तुम्हाला बोललेली होती। मी याच्यासाठीच दाखवलं की लोकांचा कसं गैरसमज करू की नको, हा म्हणून मी दाखवते की माझे सासू सासरे जिवंत आहेत। ते जे असतं आघारी वगैरे टाकत असतं, आघारीमध्ये जो घास टाकला जातो जेवणाचा, प्रत्येक अन्नाचा घास काढून, ती जी म्हणजे प्रथा आहे ती त्यांची आहे, किंवा तो हक्क त्यांचा आहे, कारण ते जिवंत आहेत अजून।
तो हक्क आपला नाहीये, पण ह्या ज्या बाकीच्या सेवा असतात पितरांच्या त्या आपण करू शकतो. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवून टाकला आज, की मनात शंका असतात. आणि बऱ्याच महिलांचं काय असतं की मग महिलांनी कराव्या की नाही सेवा, हा प्रश्न असतो. तर मी निश्चित सांगेल, म्हणून मी दाखवला की मी स्वतः ही सेवा केली. माझे मिस्टर नव्हते, राहिले तर मागच्या वर्षी ते आणि आम्ही दोघी बसलो होतो, पण ते नव्हते यावर्षी, मग मला करावी लागली. ते ड्युटीला गेले होते सकाळीच, म्हणून मी स्वतः तर्पण पण दिलं. स्वतः जो होम होता तो मी केला. परत प्रश्न येतील मला, म्हणजे आले होते बरेच, की ताई महिलांनी सेवा केली तर चालेल का? पण सांगू का, महिलांनीही करायची, कारण आपले पितरांची जी सेवा आहे ती चुकवायची नाही आहे, आपल्याला करायचीच आहे. नाईलाजाने आपण बसत असतो. जी तीळ उडलेली असते बघा साईडला, ती तीळ सगळी जमा करायची. ती पायांदळ येणार नाही पायाच्या खाली, याची काळजी आपल्याला घ्यायची असते. तर खाली जे तीळ उडालेले असतात जेव्हा आपण होम करत असतो, ही सगळी तीळ आपल्याला गोळा करून तिथे टाकून घ्यायची डिशमध्ये. थंड झाल्यानंतर आपण हे निर्माल्यात टाकायचं आहे. जी राख असते किंवा गौरी असते, थंड होऊ द्यायचं. दिवा पण प्रज्वलित केलेला तो जळू द्यायचा आणि हे सगळं आपण मग निर्माल्यात टाकू शकतो. काही मनात आणू नका. ते झाल्यानंतर हातपाय धुतले मी स्वच्छ आणि नंतर देवपूजा करायला घेतली. देवघर हे पूर्ण मी नीट अँड क्लीन केलं. आज अमावस्या पण होती, तर पूर्ण खोललं मी, सगळं साफसफाई केली. ड्रॉवर बाकी, ड्रॉवर मी दुपारी करेल राहिलेलं थोडंसं. तर जो वरचा देव धुतले, घासले, पुसले, व्यवस्थित सगळं केलं. ते सकाळीच केलं मग मी, म्हणजे ते एकदाच झालं म्हणजे होईल. कारण स्वयंपाकही मला रेडी करायचा होता. 11:30 ते 12 जो वेळ असतो तो पितरांच्या जेवणाचा वेळ मानला जातो. 12पर्यंत आपण ठेवायचा असतो. तर खीर झाली होती. हा जो नैवेद्य हा मला द्यायचा होता मारुती मंदिरात. बटाट्याची भाजी आणि चपात्या जे किंवा फुलके असतात ते. तर या प्रकारे मी ती तीळ दिली होती. शनिदेव पण आहे तिथे म्हणून. आणि हा आहे पितरांसाठी घास ठेवायचा होता, त्याच्यात काळे तीळ टाकले होते, भातावर तूप टाकलं होतं. हा स्वामींचा नैवेद्य होता एक. तर स्वामी महाराजांची नैवेद्य ठेवला इथे. बरोबर 12ला 5 कमी असताना मी पितरांचा नैवेद्य आधी वरती ठेवला, नंतर महाराजांना नैवेद्य ठेवला इथे, आणि नंतर मग मुलांना जेवायला दिलं. तर या प्रकारे अशी पूजा करायची. जी ती तीळ दिली तिथे शनी महाराजांचं पण स्थापना आहे. तर मुलगा गेला होता माझा, जो नैवेद्य ठेवायचा होता त्याच्यासाठी. स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर आजचं होती अमावस्या. अमावस्याच्या दिवशी मी काय पूजा केली ते तुम्हाला दाखवली, मी कशी केली तेही दाखवलं. तर बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की आपण बघा, सासू सासरे जिवंत आहेत, म्हणजे स्वतः माझी आई बोलली मला आज सकाळी की म्हणजे सासू सासरे आहेत तुझे नैवेद्य दाखवायला, मग तू का रिकामं म्हणजे काम करते, कशाला नैवेद्य दाखवते म्हणून. तर हीच कल्पना मला दूर करायची सगळ्यांची. बऱ्याच आपल्या गावाकडे अजून पण माहिती नाहीये. बऱ्याच ठिकाणी असं माहिती नसतं की ह्या गोष्टी आपण करायच्या की नाही करायच्या. पितरांची सेवा ही आपल्या सगळ्यांनी करायची आहे. कारण केंद्रात सांगितलं जातं, ज्यांचे सासू सासरे बघा मेलेले असतात त्यांनीच सेवा करायची का, किंवा जिवंत सासू सासरे आहेत मग आम्ही सेवा नको करू का. बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती नसते. एका घरात राहतायत तुम्ही, ती गोष्ट वेगळी आहे की सासू सासरे आपण एकाच ठिकाणी राहतो. पण आपण जर वेगळे नोकरीच्या ठिकाणी अशा काही म्हणजे राहत असतो, तर निदान मी तुम्हाला सांगेल की पितरांसाठी आपण नैवेद्य देणं हा सगळ्यांचा हक्क असतो. फक्त अग्नीमध्ये मी मागे पण तुम्हाला बोलली होती की जे आपण आगारी टाकत असतो, आगीमध्ये आगारी टाकतो बघा, घास देतो आणि तो धूर निघतो, बोलतात ना पितर हे वासाचे भुकेले असतात. तो म्हणजे ती गोष्ट मात्र ज्यांचे आई वडील वारलेले असतात त्या लोकांनी पूजा करायची असते असं केंद्रात केंद्रात जी माहिती असते त्याच्यानुसार सांगते मी तुम्हाला आज. आणि समजा आपले आता सासू सासरे आहेत आमचे, तर मी नुसता घास ठेवते, बाकी काही नाही. जसं आपण 15 दिवस ही सेवा करत होतो बघा, त्या प्रकारेच आज अमावस्या असली किंवा प्रत्येक अमावस्याला आपल्याला ही सेवा करायची आहे, जी आज मी सेवा केली ती. पण लोकांना प्रत्येक अमावस्याला नाही जमत, तर निदान आपण आज सर्व पित्री अमावस्या होती, तर आज तरी ही सेवा करायची आहे असं मी बोलेल. आणि तुम्हाला सांगितलेलं होतं मी सगळ्यांना की सगळ्यांनी ही सेवा करा. ज्या ह्या सेवा मी केल्या, ज्या इम्पॉर्टंट सेवा आहेत त्याच मी तुम्हाला दाखवल्या, त्या मी स्वतः केल्या हे तुम्हाला सांगते इथे. कारण कसं असतं,
म्हणजे काहींना वाटतं म्हणजे करू की नको करू की नको, हा गैरसमज जो असेल तो मनातला जो भ्रम असेल तो निघेल इथे. कारण माझे सासू सासरे आहेत जिवंत, ते दुसऱ्या ज्या सेवा मी ते बोलते ते घास वगैरे दाखवणं सगळ्या गोष्टी ते घरी करत असतात. मी फक्त इथे घास ठेवला, फक्त नैवेद्य पितरांसाठी ठेवल्या आणि पितृदेवतांना आपण प्रार्थना करायची की माझ्या पितरांना सद्गती लाभू द्या. ते आईकडचे, आता स्त्री जर करत असते, स्त्रियांना दोघींकडचा पितृदोष असतो, म्हणून स्त्रियांनी दोघींकडचा, माझ्या आईकडच्यांचा पण पितृ असतील त्यांना आणि इकडचे पण जे पितृ असतील सासरचे सगळ्यांना सद्गती लाभू द्या असं सांगायचं आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असू दे असं बोलायचंय आपल्याला. तर या प्रकारे मी आज पूजा केली होती. त्याच्यानंतर मी जो तुम्हाला नैवेद्य दाखवला बटाट्याची भाजी आणि चपातींचा, हा नैवेद्य खूप असा म्हणजे सुंदर सेवा आहे. ती सेवा जी आहे ती सेवा माझे बरेच आता झाले असतील शनिवारी, तर शनिवारच्या दिवशी आपल्याला ती सेवा करायची आहे हे लक्षात घ्या. आणि खूप महत्वाची अशी सेवा आहे. ज्यांना बघा 7.7 आहे, शनी दोष आहे, ज्यांच्या कुंडलीत सांगितलं जातं बघा, किंवा 7.7 आहे चालू आहे, तुम्हाला त्रास हो अगर ना हो, तर तुमचे किंवा जटिल प्रश्न असतील की ते प्रश्न सुटतच नाहीये बिलकुल, अशांसाठी मी तुम्हाला सांगेल की ही सेवा करायची आहे. माझे झाले आता बरेचसे शनिवार. आपल्याला जोपर्यंत फरक वाटत नाही तोपर्यंत ही सेवा करायची आहे. मुलं चिडचिड करतात घरात, अमावस्या आली की जास्त करतात, अमावस्याच्या दिवशी जास्त त्रास होतो, भांडण होतं घरात, अशा गोष्टी जेव्हा घडत असतात किंवा मग नोकरी वगैरे लागत नाहीये, बऱ्याचशा गोष्टी असतात अशा, तर ही सेवा आपल्याला करायची आहे. तर आपल्याला बटाट्याची भाजी बिना कांदा लसूणची आणि 5 फुलके चपात्या असतात त्या घ्यायच्या आणि मारुतीच्या मंदिरात ठेवून यायचं आहे. काहीच नाही, शनिवारच्या दिवशी ही सेवा करायची आहे, बाकी काही नाही. सुतक आलं, विटाळ आला, ह्या गोष्टी घडल्या त्या स्किप होतील. शनिवार जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण सेवा करायची. किती शनिवार करायचे तसं काही एक नाही, संकल्प करायचा नाहीये, काहीच नाहीये. फक्त आपल्याला जाऊन मारुतीच्या मंदिरात जी ही चपाती भाजी आहे हा नैवेद्य ठेवून यायचा आहे. ही चपाती भाजी कोणी गरीबाने खाल्ली तर चालेल, नाही गरीबाने खाल्ली, कुत्रे असतात तिथे बघा, मंदिराच्या बाहेर आपण ठेवून दिला ना 10-15 मिनिटं मध्ये ठेवा गाभाऱ्यात, नंतर उचलून बाहेर ठेवा तरी चालेल. मग प्राण्यांनी पण खाल्ला हा नैवेद्य तरीही चालेल, काही हरकत नाही, म्हणजे अन्नदान होतं एका प्रकारे. पण भाजी बिना कांदा लसूणची करायची, फक्त हिरवी मिरची टाका, कोथिंबीर टाका, जिरं टाका आपलं आणि हळद टाकून फक्त भाजी बनवायची आहे. तर या प्रकारे छोट्या छोट्या 5 चपात्या करा, मोठ्या करा, छोट्या करा, तसं करा. तर असा ही सेवा आहे, खूप प्रभावशाली सेवा आहे. याचा मला फरक खूप जाणवतोय, म्हणजे वाटतं, खूप फरक वाटतो. आणि कृपा आशीर्वाद जो असतो शनी महाराजांचा आपल्यावर राहतो, कारण शनी महाराज खुश असले की त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो, हे लक्षात घ्या. शनी महाराजांची कृपा दृष्टी आपल्यावर सदैव असावी, त्यांना खुश ठेवायचं काम करायचं आपण. कारण बोललं जातं ते जर पिसाळले तर ते राजाचा रंक पण बनवून टाकतात, अशी गोष्ट असते. म्हणून आपण जर 7.7 वगैरे चालू असेल तुम्हाला किंवा शनीचा दोष असेल तर या गोष्टी जर आपण, ते फक्त सेवेचे भुकेले असतात, आपण थोडी सेवा करा, नक्कीच ते आपल्याला आशीर्वाद देतात, हे लक्षात ठेवा. तर या प्रकारे आपल्याला ती सेवा करायची आहे, म्हणून खूप प्रभावशाली अशी सेवा आहे. तर जमेल तर नक्की करा. शनिवारच्या दिवशी साधी आणि सोपी सेवा आहे, काही एक नाहीये त्याला. तुम्हाला फरक जाणवेल तोपर्यंत करा, आणि फरक जाणवला म्हणजे आपण स्वतःच करायला लागतो की नाही आपल्याला द्यायचंय, मग आपण या प्रकारे देत चालतो. तर ही होती आजची जी सेवा होती ती सकाळची. संध्याकाळी आता बऱ्याच म्हणजे हाय सेवा आपली पिवळी मोहरी वगैरे मंत्रायची वगैरे, ती सेवा मी संध्याकाळी करेल. आता सकाळची जी होती ती धावपळ होती, जरा सगळं आवरायचं पडलेलं आहे, पसारा भांडी वगैरे सगळं मी आता आवरते आता. आणि अजून एक सांगेल तुम्हाला, सिद्ध कुंजिका स्तोत्र झालं, अर्गला स्तोत्र झालं, जे स्तोत्र आहेत आपले देवीचे त्या सगळ्यांची माहिती मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. तर सगळ्यांनी बघा की कोणत्या स्तोत्राचा कसा म्हणजे काय महत्व आहे, म्हणजे स्तोत्रांचं महत्व जे असेल ते मी सगळ्यांना टाकेल, सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. आपल्या चॅनलवरती राहील तर नक्कीच बघा. सिद्ध कुंजिका स्तोत्र झालं, अर्गला स्तोत्र झालं, सगळे जेवढे स्तोत्र मी तुम्हाला सांगितलेले आहेत, रात्री सुक्तम झालं, या गोष्टी सगळ्यांची माहिती मी टाकणार आहे आपल्या चॅनलवरती, तर नक्कीच ऐका. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.